नेक्स्ट बघा काय दिलं आपल्याला पुढे. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख हा धडा आपला चालू आहे. त्याचा पार्ट 1 आपण ऑलरेडी पाहिला होता काल. मला वाटतं जवळजवळ 53-54 मिनिटांचा तो पार्ट 1 होता. आज आपण पार्ट 2 घेत आहोत. पाहूया किती वेळाचा हा पार्ट 2 आपल्याला अवेलेबल आहे. चला लक्ष द्या. You have given one example, that is the Aspergillus niger. So what is the xanthan gum that imparts thickness to your favorite ice creams, puddings, chocolates, milkshakes, chocolate drinks, instant soups, etc. बरोबर की नाही? तर आपल्यामध्ये या सर्वांमध्ये म्हणजे जे काही आईस्क्रीम वगैरे आहे, फॉर थिकनेस पर्पज, त्याला थिक करण्यासाठी दे रिक्वायर xanthan gum. ते काय असतं? This gum is obtained by fermentation of starch and molasses. It is obtained from fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. It is variously useful due to properties like solubility in hot and cold water, high density, etc. It is used for production of pigments, fertilizers, then weedicides, textile pigments, toothpaste, and हाय क्वालिटी पेपर एक्सेट्रा सर्वांमध्ये याचा वापर होतो. बघा डे टू डे थिंग्स आहेत, गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्या सर्व गोष्टींचा उपयोग होत असतो. तर आपल्या जे आपल्या आवडीचे जे आईस्क्रीम आहे, किंवा पडिंग्स आहेत, पुडिंग आहे, चॉकलेट्स आहे, मिल्कशेक आहे, चॉकलेटचे काही पेय आहेत, इन्स्टंट सूप्स आहेत, बरोबर की नाही? इन्स्टंट सूप तुम्हाला माहिती बाजारामध्ये इन्स्टंट सूप मिळतात. 10 रुपयाचं तुम्हाला एक पॅकेट मिळतं, नॉरचे आहे किंवा चिंग्सचे बरेच आहेत. ते 10 रुपये पॅकेट मिळतं, तुम्हाला पाणी गरम करून त्या पॅकेटमध्ये मिक्स करायचं असतं. एक ग्लास मध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचं असतं, ते तुम्हाला माहित असेल, आणि पाणी गरम करून किंवा ओकून त्याच्यामध्ये टाकलं की तुम्हाला काय होतं, ते सूप तयार होतं, इन्स्टंट सूप म्हणतात त्याला. चला, तर यासाठी झॅन्थम डिंक वापरतात, गम किंवा डिंक वापरतात. हा डिंक जो आहे तो स्टार्च मुळीचे झॅन्थोमोनास प्रजातींकडून किण्वन घेऊन आणले जाते आणि डिंक हा बनवतात. गरम व थंड पाण्यात विरघळणे, त्याचबरोबर उच्च घनता या वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. रंग, खत, तणनाशके, वस्त्रांचे रंग, त्याचबरोबर टूथपेस्ट आहे आपल्याला, म्हणजे वापरतो टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी या सर्वांचा वापर केला जातो. मी तुम्हाला आधी सांगितलं की बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या नेहमीच्या गोष्टींमध्येच आपण या ठिकाणी आपला त्याचा अभ्यास करणार आहोत. सो देर आर सम सबस्टन्सेस obtained by microbial processing and their roles. Yes, चलो लक्ष द्या. Substances obtained by microbial processing and their roles. Citric acid, malic acid, lactic acid, they are used to impart acidity. Glutamic acid, lysine, and tryptophan, they are protein binding. Their role is protein binding. Niacin and natamycin, natamycin जे असेल ते microbial restrictor आहेत ते. Ascorbic acid, that is vitamin C, B12 and B2, they are antioxidants and vitamins. Beta carotene, lycopene, xanthines, lutein, they are edible color, म्हणजे खाण्यायोग्य असणारे रंग त्यापासून तयार होतात. Polysaccharide, glycolipids, they are emulsifiers. Then vanillin, ethyl butyrate, fruit flavor आहे ते, peppermint flavor, peppermint माहिती सगळ्यांना, peppermint flavor, essence of various fruits and flowers, they are used as a essence. Xylitol, aspartame, they are artificial sweetener, लक्षात घ्या, low calorie artificial sweetener. तुम्हाला माहिती असेल ना की शुगर फ्री वगैरे त्या ज्या गोळ्या वगैरे मिळतात, त्या शुगर फ्री गोळ्यामध्ये काय असतं, हे ऍस्पार्टेम नावाचं केमिकल म्हणजे ऍस्पार्टेम असतं त्याच्यामध्ये, राईट. हे एक सबस्टन्स आहे जे सूक्ष्मजीवांपासून मिळतं, मायक्रोबियल प्रोसेस आपल्याला मिळत असतं. इट इज अन आर्टिफिशियल स्वीटनर. बरं सांगतो बघा, रिपीट करतो. हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळतात, लक्षात घ्या. सूक्ष्मजैविक क्रियेने पदार्थ आपल्याला मिळवलेले असतात. तर त्यामध्ये काय आहे पदार्थ, सायट्रिक आम्ल, मॅलिक ऍसिड, आम्ल म्हणजे ऍसिड, लॅक्टिक आम्ल, हे आम्लता देणे यांचं कार्य आहे. ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्टोफॅन हे प्रथिनांची बांधणी करतात. नायसिन आणि नॅट्रोमायसिन आहे ते सूक्ष्मजीव प्रतिबंधक असतात. ऍस्कॉर्बिक ऍसिड ज्याला व्हिटॅमिन सी म्हणतो आपण, B12 आणि B2 हे काय तर अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व आपल्याला देतात. बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन, ल्युटिन हे खाद्य रंग आहेत, म्हणजे जेवणामध्ये जे रंग आपण पाहतो आर्टिफिशियल कलर्स वगैरे ते आहेत. देन त्यानंतर येस,
ओके, नेक्स्ट आहे पॉलीसॅकराइड्स, ग्लायकोलिपिड्स, दे आर इमल्सिफायर्स. व्हॅनिलिन, इथाइल ब्युटरेट हा फळांचा स्वाद, त्याचबरोबर पेपरमिंट स्वाद, फळे, फुले, विविध फुले, फळांचे सुगंध. इसेन्स, इसेन्स म्हणजे काय, खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य. झायलिटॉल आणि आस्पार्टेम हे गोळी देतात, उष्मांक कमी असतं, मधुमेह रुग्णांना उपयोग. तुम्हाला सांगितलं ना की ज्या लोकांना साखर खायला बंदी असते त्यांना त्यांच्यासाठी शुगर पिक्चर गोळ्या असतात, जेणेकरून रंग तुम्हाला कसा मिळतो, रंग नाही सॉरी, चव साखरेसारखीच मिळते, चव कशी मिळते, साखरेसारखीच मिळते. राईट, पुढे बघा. आता आपल्याला माहिती की अँटीबायोटिक म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय अँटीबायोटिक, राईट. सो अँटीबायोटिक काय बघा, लक्षात घ्या. Okay, question is this: what do you mean by antibiotic? What precautions should be taken about their consumption? तर एक साधारण तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यानंतर काय होतं, कधी कधी जर तुमचा त्रास जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला हे अँटीबायोटिक देतात आणि डॉक्टर तुम्हाला बजावून सांगतात की जो अँटीबायोटिकचा डोस आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. यू शुड अँड यू मस्ट कम्प्लीट दी डोस ऑफ अँटीबायोटिक गिवन. जनरली दे आर 6 टॅबलेट, देर आर 6 टॅबलेट जनरली 6 टॅबलेट्स असतात. इट इज अ डोस फॉर 3 days, राईट. जनरली सांगतो, प्लस मायनस असू शकतं, 10 days पण असू शकतं वगैरे, 5 days वगैरे. So many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. आता जे antibiotic असतात हे actually कशाशी बनलेलं असतं, they are obtained from different bacteria and fungi. Antibiotics like antibiotic penicillin, cephalosporins, then Monobactam, Bacillus, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracyclines, vancomycins, etc. are used against various strains of gram-positive and gram-negative bacteria. Otherwise, gram-positive, gram-negative काय आहे? तर Gram was a scientist actually, आणि त्यांनी काय केलं होतं की the bacteria's classification केलं होतं based on different type, based on the composition of cell wall. सेल वॉलचे कंपोजिशन कसं असतं त्याच्यानुसार त्याने बॅक्टेरिया 2 ग्रुप पाडले होते, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बाकी एवढं लक्ष द्यायची गरज नाही तुम्हाला, फक्त लक्षात घ्या की देर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. रिफॉर्मायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. येस, बरोबर. चला परत सांगतो मला मी. आता याला प्रतिजैविके म्हणतात मराठीमध्ये. हे जे प्रतिजैविके आहेत हे डॉक्टर सहसा म्हणजे गरज असेल तरच देतात. साध्या जर औषधांनी तुम्ही बरे होत असाल तर डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविके अँटीबायोटिक्स सध्या देत. पण काही वेळेस असं झालं की पटकन आराम पडा म्हणून बरेच लोक म्हणतात डॉक्टर साहेब आम्हाला पटकन आराम पडू द्या. मग अशा वेळेस ही प्रतिजैविके अँटीबायोटिक्स डॉक्टर देतात, त्यांना सुद्धा कधी नाही इलाज असतो. तर विविध प्रकारच्या जीवाणू आणि कवकांपासून हे जे औषध बनतात त्याला प्रतिजैविके असे म्हणतात. प्रतिजैविक मानव आणि इतर प्राण्यांचे रोग, अनेक रोग आटोक्यामध्ये आले आहेत. पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, बॅसिलस, एरिथ्रोमायसिन, जेंट्रोमायसिन, निओमायसिन, त्याचबरोबर स्ट्रेप्टोमायसिन. तुम्ही जर औषध बघाल ना तुमच्या औषधामध्ये यापैकी कुठलं तरी एखादं नक्कीच असेल. त्यानंतर वॅन्कोमायसिन इत्यादी प्रतिजैविके विविध प्रकारच्या ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह विरुद्ध वापरले जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफॉर्मायसिन वापरले जाते. हे प्रभावी औषधाचं आहे. नेक्स्ट पाहूया आपण मायक्रोब्स अँड फ्युअल्स. मायक्रोब्स अँड फ्युअल्स. नाउ वी विल तुम्हाला थोडं सांगायचं मायक्रोब्स अँड फ्युअल्सचा काय संबंध. Yes, there is a relationship between them. So there are some questions like which types of different materials are decomposed in biogas plant. Biogas ऐकलं असेल तुम्ही. Sorry. Which useful materials are obtained through it? Which is the fuel out of those? तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बायोगॅस मधून मिथेन तयार होतं. मिथेन इज अ फ्युअल. मिथेन गॅस तयार होतो आणि इट इज अ फ्युअल. इट इज अ टाइप ऑफ फ्युअल. आणि त्याच्याबरोबर यू ऑल्सो गेट दी फर्टिलायझर. Decomposition occurs through which organism? हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. So microbes and fuels. First, gaseous fuel that is methane can be obtained by microbial anaerobic decomposition. So what do you mean by anaerobic? In the absence of oxygen. लक्षात घ्या. Anaerobic चा अर्थ काय होतो? Without oxygen. There is no use or utilization of oxygen. Oxygen शिवाय.
ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. तर आपल्या जी काही वेस्ट तयार होते घरात, जो काही डिकम्पोज होणारा जो काही कचरा असतो, जसं फळांच्या साली आहे, उरलेलं अन्नधान्य आहे, झाडाचा पालापाचोळा आहे, शेण आहे जनावरांचे, सर्व एकत्र केलं जातं त्या मोठंसं भांड असं त्याच्यामध्ये, आणि त्याला एक नळीवर जोडलेली असते. तुम्हाला माहिती असेल, मोबाईल क्लास पाहिलं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये. आणि तुम्हाला काय मिळतं, यू गेट अ फ्युएल दॅट इज मिथेन, राईट. Now, ethanol and alcohol. Ethanol is an alcohol is a clean smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. हे बघा, Saccharomyces आहे, yeast आहे, विकर आहे, कवक आहे, आणि याचा वापर करून इथेनॉल बनवतात. Now you can see that this ethanol is now पेट्रोल मध्ये इथेनॉलचं मिक्स, पेट्रोल मध्ये इथेनॉल काय करतात, मिक्स करत आहेत. So what happens? Ethanol is also or fuel. It is also a fuel. It is a clean fuel. Clean आहे, smokeless आहे, धूर वगैरे निघत नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. Then hydrogen gas. Hydrogen gas is considered to be the fuel of future. लक्षात घ्या, भविष्यामध्ये हायड्रोजन गॅस हे एक फ्युएल आपल्याला वापरावं लागणार आहे. Hydrogen gas is released during biophotolysis of water, in which bacteria perform the photoreduction. इथे सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर होतो, फोटो रिडक्शन. गेटिंग समजलंय की अशा प्रकारे तुम्हाला हे मायक्रोब्स आर युजफुल फॉर द फ्युएल प्रोडक्शन. सूक्ष्मजीव आणि इंधन. तर सूक्ष्मजीव इंधन काय बघायचे, तर मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी शेतकी, बघा नागरी म्हणजे आपला जो काही सामान्य माणसाच्या घरात तयार होणारा कचरा, शेतकी म्हणजे शेती तयार करायला होणारा कचरा, आणि औद्योगिक कचरा सुद्धा जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा काही जे डिग्रेडेबल घटक आहेत, जे ज्याचं विघटन होऊ शकतं. तर या सर्व जो काही कचरा आहे, या कचऱ्याचा सूक्ष्मजैविक विनॉक्सी म्हणजे ऑक्सिजन शिवाय अपघटन करून मिथेन हे वायू इंधन मिळते. मिथेन वायू हे इंधन तुम्हाला मिळत असतं. त्यानंतर सॅक्रोमायसिस जे किण्व आहे, हे जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते, तुम्हाला कालच सांगितलं होतं की उसाच्या रसापासून, राईट, शुगर केन, उसापासून काय तयार करतात, उसापासून उसाचा रस वेगळा करतात. तर उसाचा रस वेगळा केल्यानंतर जे उरतो, ती मळी, उसाची काय असते ती मळी असते, त्याला मोलासेस म्हणतात. आणि त्यापासून काय म्हणतो, इथेनॉल हे अल्कोहॉल एक स्वच्छ धुरत इंधन तयार होतं या ठिकाणी. हे बघा, सॅक्रोमायसिस किण्व या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. देन हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन समजले जाते, मानले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन, ज्याला बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. लिसिसचा अर्थ काय होतो, तोडणे. लक्षात घ्या, लायसिस किंवा लिसिसचा अर्थ काय होतो, तोडणे. आता पाणी आहे, तर पाणी काय आहे तुम्हाला माहिती सर्वांना, पाणी काय आहे, H2. जर आपण याला मधून ब्रेक केलं, आता सोपं प्रोसेस नाही आहे, पण जर मधून तुम्ही ब्रेक केला, तुम्हाला एका ठिकाणी काय मिळतं, हायड्रोजन मिळतो, आणि एका ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, ऑक्सिजन मिळतो. याला म्हणतात फोटोलिसिस. हे कोण घडून आणतात, तर पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन होऊ शकते. या प्रक्रियेमध्ये जीवाणू प्रकाशीय क्षपन त्याला फोटो रिडक्शन म्हणतात, आणि हायड्रोजन वायू काय होतो, मुक्त होतो. काय होतो, हायड्रोजन वायू मुक्त होतो. समजतंय? चला पुढे जाऊया. Now, similar to fuels, तुम्हाला एक इथे काय दिलेलं आहे यांनी, बायोफ्युएल प्रोडक्शन एक दिलेलं आहे, सांगू तुम्हाला. जाऊया आपण हळू. Similar to fuels, various industrial chemicals are also produced through microbial processes. तर फ्युएल तर मिळतं, त्याबरोबर काही केमिकल सुद्धा या सूक्ष्मजीवांकडून आपल्याला मिळतात. So example, various alcohol, acetone, organic acid, fatty acids, polysaccharides that are useful as raw materials in chemical industry. Some of these are useful as raw material for plastic and food products. Getting? Now, काय दिलं बघा, परत येतो त्याच्याकडे, आधी थोडं पुन्हा ते रिपीट करतो, मग तुम्हाला सायकलकडे जाऊया आपण. इंधनाप्रमाणे विविध औद्योगिक रसायने, बघा, विविध औद्योगिक रसायने, केमिकल सुद्धा सूक्ष्मजैविक प्रक्रिये बनवली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगामध्ये जो कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारे जे अल्कोहोल्स असतात, ऍसिटोन असतो, कार्बनी आम्ले असतात, मेध घटक असतात. आता ऍसिटोन हा शब्द जो आहे ना, ऍसिटोन बघा, तर आता मला माहित नाही सध्या किती, पण पूर्वी म्हणजे तुमच्या आईवडील विचारू शकतो तुम्ही सहसा आईला, तर नेल पॉलिश लावल्यानंतर जे नेल पेंट लावतात ना नखाला, नेल पेंट लावल्यानंतर ते नेल पेंट काढण्यासाठी एक तशाच प्रकारची एक डबी भेटते, नेल पेंट सारखी, पण त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट रंगाचं एक लिक्विड असतं, त्याला ऍसिटोन म्हणतात. ऍसिटोन काही काही लोकांना दररोज असं नेल पेंट चेंज करायची हौस असते, त्यांच्यासाठी हे वापरतात.
आज लावली नेल पेंट मग पुन्हा ती चेंज करते ऍसिड करून पूर्ण निघून जातं पण दुसरं नेल पेंट लावतात. नेल पेंट मध्ये सुद्धा अल्कोहोल वगैरे पण असतं काही प्रमाणामध्ये. पॉलिसॅकराइड आहे, प्लास्टिक खाद्यपदार्थ यांचा कच्चा माल म्हणून या ठिकाणी उपयोग होतो. राईट. पुढे आपण आता आपण जैव काय आहे बघू. तर जैव इंधन निर्मिती कशी होते याचा तुम्हाला एक डायग्राम या ठिकाणी दिलेला आहे. चला जाऊया आपण पाहूया. थोडंसं लहान करतो म्हणजे एका स्क्रीन मध्ये आपल्याला सर्व डायग्राम आपल्याला पाहायला मिळेल. येस त्याच्यामध्ये ठीक थोडस एवढे लहान नाहीये पण बरं. बायोफ्युएल प्रोडक्शन राईट. See here. So we need to observe this figure 7.7 figure of observing now. Biofuel. What is biofuel? Biofuel is important big among the renewable source of good energy. Renewable म्हणजे काय? It can be used again and again. पुन्हा वापर होऊ शकतो. These fuels are available in solid, that is coal, dung, crop residue, liquid, vegetable oil, alcohol, and gases, that is gobar gas, coal gas. These fuels are easily available and in plenty of quantity. These are reliable fuels for the future. कोणकोणते बघा या ठिकाणी बायोमास. सो बायोमास म्हणजे काय तर हे जे काही आहे झाडं वगैरे ते कन्सिस्ट ऑफ बायोमास. Then conversion of cellulose to glucose. Conversion of cellulose to glucose in the industry. Then liquid fuel produced through fermentation. Fermented liquid fuel produced. Here you can see, guys, solar energy plus carbon dioxide is used. Then we harvest these trees. We use we are threshing करतात त्याला. Threshing नंतर cellulose is prepared. Cellulose नंतर sugar बनतो and it's generally forms of biofuel. Biofuel चा use कुठे कुठे होतो? It can be used बघा. It can be used for aeroplane production, aeroplane operation म्हणजे vehicle साठी कार आहे तुम्हाला ट्रक आहे. And it generates CO2. काय तयार होतं? CO2 carbon dioxide. This carbon dioxide generated is again utilized by trees. Carbon dioxide is utilized by trees. So in this way, this diagram shows you the biofuel production. Biofuel production. Repeat biofuel production. Just a minute. आता तुम्हाला क्लिअर कट एका स्क्रीनवर दिसेल. बघा आता काय होतं याला आपण जैव इंधन म्हणतो. काय म्हणतो आपण जैव इंधन. नवीकरणक्षम योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्वाचे असे साधन आहे. ही इंधने घनरूप असतात जसं दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष. सर्व द्रवरूप असतात ज्याला वनस्पती तेल किंवा अल्कोहोल म्हणतात. वायुरूप असतात ज्यामध्ये गोबर गॅस किंवा कोल गॅस असतात. ही इंधने मुबलक प्रमाणात आणि सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्य काळामध्ये भरवशाची अशी ही इंधने आहेत. आता जैव वस्तुमान आहे जी काही झाडं वगैरे आपल्या सर्व जैव वस्तुमान त्याला बायो मास म्हणतात. याचं काय होतं कापणी होते. काय होते कापणी होते त्यानंतर त्याची मळणी होते. तुम्हाला फ्लोचार्ट दाखवलं. त्यानंतर या कारखान्यामध्ये त्या सेल्युलोजचं साखरेमध्ये रूपांतर केलं. या साखरेचं आणि हा जो सेल्युलोज आहे सेल्युलोज साखर म्हणतो त्या साखरेचं नंतर जे काही वापर आहे तो जैव इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. काही पद्धतीने ही जैव इंधने द्रवरूप सुद्धा असतात आणि यांचा वापर मग कार किंवा हे सर्व जे काही आहे यांच्यामध्ये वापरला जातो. तर काय तयार होतं कार्बन डायऑक्साईड. हा CO2 जो तयार होतो हा CO2 पुन्हा वापरला जातो कुठे कुठे कोणामार्फत तर या वनस्पती मार्फत. अशा प्रकारे काय तयार होतं तुमची प्रक्रिया या ठिकाणी तयार होते जैव इंधन निर्मितीची. काय जैव इंधन निर्मितीची प्रक्रिया आपल्याला देखील दिलेली आहे. पुढे बघूया. आता पोल्युशन कंट्रोल मध्ये सूक्ष्मजीवांचा काय हात असतो. पोल्युशन कंट्रोल आहे त्यानंतर काय हात असतो आपण पाहूया. चलो. So next thing is that microbial pollution control. Solid waste, sewage, and various pollutants are ever increasing with increasing pollution. Along with it, ever increasing disease and degradation of environment are the worldwide problems. Especially, guys, cities in densely populated countries like India are affected with these problems. Problem face. Already face. We are facing the problem. Life of future generation will be difficult if these problems are not solved at right time to right extent. Let us see the role of microbes in the environment. You already know that microbes are useful for disposal of solid waste through biogas plant. हे आपल्याला already माहित आहे.
So compost production, how urban waste that is accumulated in terms of tons, बरोबर, मोठ्या मोठ्या टन ती कशी काय करतात त्या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायचं आहे या सर्व गोष्टी, राईट. नाव मिथेन हे तुम्हाला बायोगॅस प्लांट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बायोगॅस प्लांट बघा, मॉडर्न लँडस्लाइड आहे त्या मॉडर्न landfill site. So here the garbage is added in these two compartments. There is a formation of methane gas, which is a fuel. Then there is a soil cover, it is soil cover also, and processing on sewage also. प्लास्टिक शीट या ठिकाणी ऍड केलेले असतात. या ठिकाणी कलेक्शन ऑफ वेस्ट सिवेज या ठिकाणी कलेक्ट होतं. सिवेज म्हणजे आपलं सांडपाणी. अँड वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. हे आपलं झालं मॉडर्न लँडफिल साईट. कोणती साईट आहे? मॉडर्न लँडफिल. त्या ठिकाणी स्लाइड हे आहे, साईट आहे. परत सांगतो, कंटिन्यू होणारच आपलं ते. तर सूक्ष्मजीवांचं जे काही सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणावर नियंत्रण आणू शकतात. सूक्ष्मजीव सुद्धा काय करू शकतात? प्रदूषणावर नियंत्रण आणू शकतात. कसं काय बघा, तर एक तर आपल्याला ऑलरेडी माहिती बायोगॅसचं. तर काय होतं बघा, वाढती लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटक सुद्धा वाढत जातात. त्यांच्या बरोबर पसरणारी रोगराई, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या सामाजिक समस्या आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे, जसे आपल्या भारतासारख्या देशामध्ये ही समस्या कशी असते, आपण जास्त आपल्याला या गोष्टी जास्त त्रासदायक आहे. समस्यांचे योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास जी काही पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीचं जीवन कसं होईल, फार अवघड होऊन जाईल. कसं होऊन जाईल? फार अवघड होऊन जाईल. सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका आपण आता पाहूया. बायोगॅस संयंत्र, कंपोस्टिंग भीती यांसारखी घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीव मदत घेतात हे आपल्याला माहितच आहे. पण काय होतं की मोठ्या प्रमाणात जो काही शहरामध्ये जो कचरा तयार होतो टनांमध्ये, तर या ठिकाणी कचऱ्याची योग्य पद्धतीने काय केली पाहिजे, विल्हेवाट कशी लावली, हा मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारे नवीन पद्धतीने बघा, तर आधुनिक भूमिभरण स्थळ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आधुनिक भूमिभरण स्थळ दिसत तुम्हाला. तिथे एक विहीर असते, ज्या विहिरीमध्ये भूजल पातळी देखील ठेवण्यासाठी विहीर असते. इथे अशा प्रकारची मांडणी केली जाते. या ठिकाणी कचरा टाकला जातो. बघा, या दोन कपाळमध्ये इथून गॅस बाहेर पडतो. इथे मातीचे आवरण आहे. सांडपाणी प्रक्रिया या ठिकाणी होत असते आणि सांडपाण्याचे संकलन या ठिकाणी होत असतं. सिवेज म्हणतात. अशा प्रकारची ही रचना आहे. ती रचना काय आहे, कसं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत नेक्स्ट सेशनला.